पहिली मी तयारी करून घेतले. 1 वाटी रवा, 1 वाटी हे तूप घेतले, 1 वाटी मी साखर घेणार आहे, वेलची पूड, नंतर हे ड्रायफ्रूट मध्ये मनुका आणि काजू घेतले, 2 छोटी मी केळी घेतली, कच्ची केळी, आणि हे बदाम आहे. तिला बदामाचा शिरा आवडतो म्हणून मी बदाम रात्री पाण्यात भिजत टाकले, त्याची सालं काढली आणि मी मिक्सर मध्ये ते बारीक करून घेतलंय. आणि वेलची पूड किती घ्यायची? आणि थोडे 1 चमचा वेलची पूड घ्यायची आणि चवीसाठी. आणि 1 वाटी रवा असेल तर 2 वाट्या दूध घ्यायचं. दूध ऑलरेडी मी तापायला ठेवलेलं आहे, तापून झालेलं आहे, म्हणजे ते परत मी ते गरम करणार. आता प्रथम सुरुवातीला आपण हे तूप टाकायचं. ठीक आहे, तूप. आता हे तूप तापलंय, तूप चांगलं तापलं की मी याच्यामध्ये हा रवा घातलाय. हा कच्चा रवा आहे, तो तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे. हे बघा, हे आता हा रवा मी भाजते. कोणी कोणी रवा भाजून ठेवतात फ्रीजमध्ये, त्यात जास्त परतावं लागत नाही, पण हा कच्चा असल्यामुळे जरा हा जास्त आपल्याला थोडासा परतायला पाहिजे. हा परतला कसं समजायचं की आता हे जे बुडबुडे येत आहेत रव्यावर ते थोडेसे असे शांत झाले की आपला रवा भाजून झाला असं समजायचं. तर गॅस मोठा ठेवायचा नाही, तर आता रवा भाजून आपला झालेला आहे. याच्यामध्ये मी टाकणार आहे ही आपण बारीक केलेली केळी, त्यानंतर टाकणार आहे आपण हे बदाम जे मी बारीक करून ठेवले मिक्सरमध्ये, बदाम टाकायचे आपल्याला. हे सगळं एकत्र हलवायचं. हे एकत्र हलवायचं, हे जरा चांगलं परतायचं. चांगलं परतून झालं याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट पण घालणार आहोत. ते आपण काढून ठेवलेले ड्रायफ्रूट आपल्याला पाहिजे तेवढे आपण घालू शकतो. खूप छान होतं हे. असंही परतत राहायचं. छानपैकी असा कलर आलाय, तांबूस कलर. खूप पण भाजायचा नाही, नंतर आपलं काळपट होतं. हो, छान वास सुटला. त्याच्यामध्ये मी हे आपण गरम करायला जे तूप ठेवलंय मी 1 वाटीला 2 वाट्या किंवा जास्त 2.5 घेतल्या तरी चालू शकतो. आता मी याच्यामध्ये दूध घालते. दूध असं गरम करायचं. हे असं आपलं केला हलवायचं आपल्याला. त्याच्यामध्ये आता मी वेलची पूड टाकणार आहे. ही वेलची पूड पाहिजे तेवढी थोडीशी. त्याच्यामध्ये जायफळ पण बारीक केलेलं आहे. आता हे सगळं हलवायचं हे असं आणि झाकण ठेवायचं, वाफ येऊ द्यायची. 5 मिनिटं मी मंद गॅसवर ठेवलेला आहे. त्यानंतर साखर पगळून ती अकसली आणि असा तो शिरा घट्ट झाला. फक्त मध्ये मध्ये जरा लागू नये म्हणून आपण हे जरा असं हलवत राहायचं. पण हे झाकण ठेवून, आता मी झाकण ठेवून आपला शिरा झालेला तुम्ही बघू शकता. 2 डिशमध्ये पण दाखवते. छानपैकी तयार. अरे पण तू पण खायचा आहे आज. या ठीक आहे. अरे मन तुला आवडतो शिरा बेटा? ठीक आहे.